शुभ सकाळ मंडळी, सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या व्लॉगमध्ये गावाकडे मकर संक्रांत कशा प्रकारे साजरी करतात तर हे थोडक्यात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर गावाकडे कसं असतं की मकर संक्रांतीला जे आपलं शेतात वगैरे पिकणारं आहे, गहू म्हणा, ज्वारी, ऊस, बोरं, त्यानंतर वाटाणा, भुईमुगाच्या शेंगा याचा वौसा केला जातो आणि तो देवाला अर्पण केला जातो। तर त्यामागे असं शास्त्र असावं बहुतेक की आपल्या शेतात जे जे काही पिकतं, तर आता हा सीझन जो असतो त्या सीझनमध्ये सगळ्याच प्रकारची पिकं अगदी बहरात असतात। तर जे शेतात आपल्या पिकलेलं आहे ते देवाला अर्पण करावं ह्या उद्देशाने हा ओसा करत असावेत असं मला वाटतं। म्हणजे तर ते ओसा करण्यासाठी सगळं साहित्य आता आम्ही आणलेलं आहे शेतातून, आणि तो कसा बनवायचा करतात, कशा पद्धतीने करतात ते मी तुम्हाला दाखवतेच आता। तर आता थोड्याच वेळात मी हे वौसा कसा बनवायचा आणि पूजा कशी मांडतो आम्ही ते तुम्हाला दाखवते। तर ते पूजेसाठी मी आता थोडीशी फुलं घेतलेली आहेत, ही पांढरी फुलं। खूप छान अशी फुलं उमललेली असतात, रोज आमच्याकडे भरपूर फुलं असतात पूजेसाठी। हा आंब्याला मोहर आलाय आता आमच्या छान, आणि पक्षी तर एवढे आलेत आज की अगदी छोटे छोटे पक्षी, त्यांची धावपळ चालू आहे। हे पहा कसं झाडावरून इकडून तिकडे उड्या मारतायत पक्षी। तर आता आम्ही पूजेची तयारी केलेली आहे। ही सुनबाई आहे माझी, ती आता जे सुगड असतात, पहिली सुगड मांडून घे, सगळे मातीचे सुगड, त्याची पूजा करून पूजा मांडणार आहे। संक्रांतीला आमच्याकडे अशी पूजा मांडतात सुगडांची। तशा प्रकारे ही पूजा, आणि त्यात जे आपलं शेतातलं सगळं पिकलेलं आहे ते भरून ठेवलेलं आहे, त्याला वौसा बोलतात। तर तो वौसा त्यात भरून त्याची पूजा केलेली आहे। तर घरातल्या देवांना वौसा करून आम्ही आता तुळशीची पूजा करून तुळशीला वसत आहोत। घरच्या सुवासिनी बरोबर तुळशीसाठी सुद्धा खण आणले जातात। तर ही खण आता आम्ही तुळशीत मांडले आहेत। खण म्हणजे जे सुगड असतात त्यांना खण बोलतात आमच्याकडे। ते खण आता तुळशीत ठेवलेले आहेत आणि आम्ही तुळशीची पूजा करून तुळशीला वसत आहोत आता। तर अशा प्रकारे आमच्याकडे तुळशीची पूजा वगैरे केली जाते। आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाकाची तयारी केलेली आहे। हे पुरण आहे, कणिक मळून ठेवलेली आहे, भजी, कोरडई, पापडी वगैरे, आमटी केलेली आहे। आता फक्त पुरणपोळ्या लाटून नैवेद्य वगैरे लाटून नैवेद्य दाखवायचे आहेत देवांना। तर आता आधी मी नैवेद्य लाटले आहेत। हे नैवेद्य झाल्यानंतर मग थोड्या पुरणपोळ्या करून घेतल्या। आज संक्रांतीला आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो।